हलवाई स्टाईल आणि मार्केटमध्ये मिळणारी सेम टू सेम अशी मिनी खस्ता फरसाण कचोरी आज आपण करणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. नमस्कार, स्वागत आहे तुमचे KG क्लासिक फूड आपल्या YouTube चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत खस्ता फरसाण कचोरी. सर्वप्रथम 1.5 कप मैदा, अर्धा टीस्पून मीठ घालून सर्व एकत्र करूया. आता त्यामध्ये 2 टेबलस्पून वितळवलेले तूप घालूया. पिठाला तूप चांगले चोळून घेऊया. असे केल्याने कचोरीचे आउटर कव्हर खस्ता बनते. पिठाचा असा हा गोळा झाला पाहिजे. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घेऊया. हे पीठ अर्धा तास ढाकून ठेवूया. तव्यावर 1.5 टेबलस्पून जिरे, 1.5 टेबलस्पून धणे, 1.5 टेबलस्पून बडीशेप, 1.5 टेबलस्पून तीळ, अर्धा टीस्पून काळी मिरी हे सर्व जिन्नस त्याचा अरोमा येईपर्यंत ड्राय रोस्ट करूया. सर्व थंड झाले की मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेऊया. हे वाटून घेतलेले एका बाउल मध्ये काढून घेऊया. परत मिक्सर मध्ये 1 कप पापडी किंवा गाट्या, अर्धा कप जाडी शेव, पाव कप चणे, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ. मिठाचा अंदाज घेऊनच मीठ घाला. आपण त्यात पापडी आणि शेव घातली आहे, त्यातही मीठ आहे म्हणून. सर्व जाडसर वाटून घेऊया. हेही त्या बाउल मध्ये घालून मिक्स करूया. आता त्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून चिंच गुळाची चटणी घालून एकत्र करूया. सारणाचे असे गोळे करून ठेवूया. आता बाजूला ठेवलेले पीठ ही चांगले मळून घेऊया. पिठाचा लहान आकाराचा गोळा घेऊन त्याची वाटी करूया. हा सारणाचा गोळा त्यामध्ये भरूया आणि वरून असे बंद करूया. असा हा राऊंड शेप देऊया. अशाच प्रकारे आपण सर्व कचोऱ्या करून घेऊया. आता तेल गरम करायला ठेवूया. पिठाचा लहान तुकडा टाकून बघूया. तो बबल्स येऊन तेलाच्या तळाशी जाऊन लगेचच वर आला की समजते तेल गरम झाले आहे. तेलामध्ये एक एक कचोरी सोडून लो फ्लेमवर गोल्डन कलरवर कचोरी तळून घेऊया.
असे चमच्याच्या साहाय्याने एक संद कचोरी हलवत राहिले ना की सर्व साईडने कचोरीना एकसारखा रंग येतो। आता बघा आपल्या कचोरीना सर्व बाजूंनी मस्त गोल्डन कलर आलाय। अशा प्रकारे आपली खस्ता मिनी फरसाण कचोरी तयार झाली आहे। कचोरी पूर्णपणे थंड करून एका हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यास 15 ते 20 दिवस छान टिकतात। तसेच कुठे प्रवासात नेण्यासाठी ही चांगला ऑप्शन आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद। अजून नवनवीन रेसिपींसाठी KG क्लासी फूड या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन येतील। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह।